बघा की तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होणं खूप गरजेचं आहे, कारण जोपर्यंत जाणीव होणार नाही ना तोपर्यंत आपलं काम वाढत नाही. बरोबर आहे? यस नो? आणि ज्या दिवशी आपल्याला जाणीव होते त्याच्या ऑटोमॅटिक आपली जबाबदारी आपण घेतो आणि आपलं काम पण सुरू होतं. ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुमच्यासमोर मी उभा आहे. ज्या दिवशी मला जाणीव झाली की यस मला काहीतरी करायचंय त्या दिवसापासून मी फील्डवरती आहे. गेली 23 वर्ष झाली मी मार्केटिंगमध्ये, 23 वर्ष. आणि या 23 वर्षांमध्ये मला फक्त 4 वर्षांमध्ये अचिव्हमेंट मिळाली. किती? शेवटच्या 4 वर्षांमध्ये. कारण 23 वर्षाचे मी काही काम करत होतो, मी माझ्या डोक्याने करत होतो. पण जेव्हा मी या सिस्टीम मध्ये आलो, वीआर मोड मध्ये आलो, तर मला कळालं की यस की सिस्टीम मध्ये राहिलो तरच सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आज मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर लोक असं मिळणार आहेत, मी एवढे वर्ष काम केलेलं आहे, माझ्यासारखा कोणीच नाहीये, मला तुम्ही हा सपोर्ट करा तो सपोर्ट करा. पण तुम्हाला सांगतो, कोरी पाटी असेल ना त्याच्यावरती लिहायला शिका. काय सांगितले मी? कोरी पाटी आहे त्याच्यावरती लिहायला शिका, तरच तुम्हाला जे काय हवं ते लिहिता येईल. पण जर भरीव पाटी असेल त्याच्यावरती तुम्ही काहीही लिहायला गेलात तरी तुम्हाला लिहिता येणार. तर मग आजपासून कोरी पाटी शोधायला शिका. यस, माझ्याकडे हा व्यक्ती आहे मॅडम, तो व्यक्ती आहे, एवढं काम करणार, एवढं कोण देणार आहे? नाही. खूप कमी लोक भेटतील जे तुमच्यावर जेन्युइनली काम करतील. इथे लक्षात. आजपासून नवीन आपण काय शिकणार आहोत? कोरी पाटी. यस, पण पहिल्यांदा स्वतः कोरं व्हावं लागेल. हॅलो, किती जण तयार आहेत? नुसता हातवर नकोय? ओके, चलो, थँक्यू सो मच. आता बघा, काही बेसिक गोष्टी मी लिहून घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी आता कॅल्क्युलेट कर सांगितलेलं आहे. ब्रॉन्झ डायरेक्टर, बरोबर आहे? आपलं पहिलं पद आहे. किती पेअर आहेत आपल्या? 20. येस नो? बरोबर आहे. म्हणजेच टोटल इन्कम किती झाला? डिवाइड बाय 2 करा. किती? नाही सॉरी, आपल्याला एका पेअरला किती मिळतात? डिवाइड बाय 2 करा. किती आले? 315. हे कॅल्क्युलेशन का करायला लावलं तुम्हाला मी? हॅलो, 630. 20 पेअर आहेत ब्रॉन्झ रायटरचे. एका पेअरला किती मिळतात? 630. 630 डिवाइड बाय 2 किती झाले? 315. बरोबर आहे. आता 315 हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी का करायला लावलं? हा, म्हणजेच मला तुम्हाला हेच सांगायचंय की आपण जे ठरवतो की माझ्याकडे एक साइड आहे, मला तिकडे बघायची गरज, मी फक्त इकडेच बघणार, इकडेच डायरेक्ट टाकणार, इकडेच अचिव्हमेंट करणार, म्हणजे माझं पे आउट येईल. अरे पण लक्षात घ्या, ऑलरेडी 315 रुपये तुमचे तयार केलेले आहेत. जर तेच नसते तर इकडचे 315 कसे मिळाले असते? हॅलो, लक्षात आलं? म्हणजेच ज्या व्यक्तीचे आपल्याला 315 रुपये मिळालेले आहेत ना, त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आजपासून. किती जण तयार आहेत? कारण आपल्याला वाटतं की माझा एक पेअर इकडे एक जॉईनिंग झाली की मला 600 मिळत. रॉंग. हा कन्सेप्ट डोक्यातून पूर्णपणे बाजूला करा. कारण आज जी जबाबदारी जी म्हणतोय ना, ते आज आपल्याला जबाबदारी मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. हॅलो एव्हरीवन, माझं काम आहे फक्त सांगायचं, करायचं का नाही करायचं काम तुमचं आहे. येते लक्षात? क्लिअर आहे? या गोष्टी क्लिअर होतील. पहिली गोष्ट काय? कोरी पाटी आजपासून शोधायची आहे. सेकंड, प्रत्येक व्यक्तीचे आपल्याला पैसे मिळालेले आहेत. यस नो? तर प्रत्येक व्यक्ती जबाबदारी आपली आहे. हॅलो, क्लिअर आहे? माझा सिनियर बघेल, मग त्याला पण मिळतात, मला पण मिळतील, तिला पण दिले जातात, हा कन्सेप्ट ठेवायचा नाही. ओके, आता आपल्याला काय करायचंय? प्रत्येकाची जबाबदारी पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ब्रॉन्झ डायरेक्टर, त्यानंतर सिल्वर डायरेक्टर, नंतर गोल्ड डायरेक्टर, नंतर प्लॅटिनम, नंतर रुबी, नंतर सफायर. बरोबर आहे?
काय जबाबदारी असली पाहिजे प्रत्येकाची? पहिल्यांदा आपण हे स्टार्ट करूया. ब्रॉन्झ डायरेक्टर काय जबाबदारी असली पाहिजे तुम्हाला वाटतंय? येस, अरे असली पाहिजे का नाही असली पाहिजे? काय असली पाहिजे तुम्हाला काय वाटतं? काय असली पाहिजे? हा, येस. ओके, व्हेरी गुड. येस, बघा तुम्ही बोललं पाहिजे बरं, कारण जर तुम्ही बोलाल ना तर कळेल. हा, येस. ओके, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. हा, येस मॅडम. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. हा, ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. अजून 2 जण फक्त. हा, येस. व्हेरी गुड. नेक्स्ट. ओके, व्हेरी गुड. मग आपण हे करतो का? बरं, ज्यावेळी तुम्ही ब्रॉन्झ डायरेक्टर होता त्यावेळी तुम्ही हे केलं होतं का? नाही, मी केलं होतं का विचार, कुणी केलं हे विचारलं नाही, मी केलं होतं का? हो, येस. ओके, तर आपण काय करणार आहोत? आपण आता एक एक स्टेप बघणार आहोत की ब्रॉन्झ डायरेक्टर, सिल्वर डायरेक्टर, गोल्ड डायरेक्टर, प्लॅटिनम ह्यांनी कोणती जबाबदारी घेतली तर तुमची टीम ग्रो करेल. आवडेल? सगळ्यांना आवडेल? बरं, नोटबुक पेन आहे सगळ्यांच्याकडे? फास्ट. ओके, चलो, थैंक यू सो मच. ब्रॉन्झ डायरेक्टर जे जे 20 पेअर झालेले आहेत, येस, ज्यांनी 12,000 रुपये इन्कम घेतलेला आहे, तर ऍटलिस्ट त्याची जबाबदारी काय असेल? तर पहिली गोष्ट, जो ब्रॉन्झ डायरेक्टर आहे त्यांनी आपल्या टीम बरोबर, म्हणजे जे त्याच्याकडे 20 पेअर झालेले, जे काही लेफ्टला आहे राईटला जे काही असतील ते, त्यांनी काय करायचे? फील्डवरील बेसिक प्रश्न जे आहेत ना ते लोकांना माहिती देऊन द्यायचे त्या टीमच्या. म्हणजे समजा मी ब्रॉन्झ डायरेक्टर आहे तर मी काय करायचंय? माझं काम काय? माझ्या टीम मधल्या लोकांना बेसिक प्रश्न मार्केटमध्ये काय येतात ते प्रश्न काय करायचे? सोडवायचे. बेसिक प्रश्न काय आहेत? प्रोडक्ट महाग आहे, हॅलो, 3150 अमाऊंट जास्त आहे, रिझल्ट येईल का? बरोबर ना? त्यानंतर किती दिवस घ्यायचं? तुम्ही डॉक्टर आहात का? मेडिकलमध्ये मिळतं का? हॅलो, हे बेसिक प्रश्न आहेत. ते बेसिक प्रश्न काय करायचे? जो ब्रॉन्झ डायरेक्टर आहे त्यांनी त्याच्या टीमच्या लोकांना ह्या गोष्टींचं काय करायचंय? एज्युकेशन द्यायचंय. काय होईल हो? हॅलो, सिस्टीम समजेल म्हणजे येस. मग ब्रॉन्झ डायरेक्टर काय करायचे? त्याची टीमची जी 10-20 लोक असतील, 25-30 लोक असतील, त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन या गोष्टींचं त्यांना नॉलेज द्यायचंय. येस, क्लिअर? ओके. त्यानंतर जो ब्रॉन्झ डायरेक्टर आहे त्याला डेमो देता आला पाहिजे. हॅलो, आता ही जबाबदारी कोणाची आहे ती मी नंतर सांगणार आहे, पण ब्रॉन्झ डायरेक्टर जो कोण आहे, ज्यांनी ग्लोबल क्लब किट घेतलेला आहे, ज्याला मान सन्मान मिळालेला आहे, ज्याने 12,000 इन्कम घेतलेला आहे, त्याला डेमोन्स्ट्रेशन देता आला पाहिजे. हा सेकंड पॉइंट झाला. ओके. थर्ड पॉइंट, त्या व्यक्तीला, ब्रॉन्झ डायरेक्टरला कंपनी प्रोफाईल माहित पाहिजे. काय पाहिजे?
कंपनी प्रोफाईल माहित पाहिजे, म्हणजे कंपनीचं पूर्ण नाव. मी बऱ्याच वेळा ऐकले, बरेच जण फक्त वी आर मोर सांगतात. हॅलो, वी आर मोर, आपल्या कंपनीचं पूर्ण नाव, आपल्या कंपनी किती तारखेला सुरू झाली, आपल्या कंपनीचे सीएमडी एमडी, आपली कंपनी का सुरू झाली, आपल्या कंपनीचं व्हिजन काय आहे, येते लक्षात. ह्या सर्व गोष्टी ब्रॉन्ड डायरेक्टर जो आहे त्याला सांगता आल्या पाहिजेत. काय होईल, क्लिअर होतील सगळ्या गोष्टी. त्यांनी तिच्या टीमला ह्या गोष्टी शिकवल्या तर काय होईल, त्या टीम एज्युकेट होईल. येस नो. त्यानंतर त्या व्यक्तीने त्याचे जे काय लोकांना भेटतो, म्हणजे जो ब्रॉन्ज डायरेक्टर आहे, त्यांनी काय करायचंय, आपल्या टीम मधल्या लोकांच्या बरोबर जाऊन त्यांचं काय करायचंय, त्या लोकांना ब्रॉन्ज डायरेक्टर कसे होतील ह्याच्यासाठी काय करायचंय, ट्रेनिंग द्यायचंय. हॅलो, येस, क्लिअर. आणि जो ब्रॉन्ज डायरेक्टर होईल त्यांनी आपल्या कंपनीचा पहिला एलडीपी करणं इम्पॉर्टंट आहे. आता मला सांगा, हे पॉइंट जर ब्रॉन्ज डायरेक्टरच्या व्यक्तीने जर आत्मसात केले तर काय बेनिफिट होईल, कोण सांगेल. येस, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी त्यांना काय करायचे, हेल्प करायचे. आणि आपल्या कंपनीच्या ज्या काय ऑनलाईन ऑफलाईन जे मीटिंग असतात ना, ऑनलाईनची लिंक असेल काय असेल त्या गोष्टी काय करायच्या, प्रोव्हाइड करायच्यात. हे काम कोणाचं, गोल्ड डायरेक्टरचं. इथे लक्षात. काय होईल असं झालं तर काम कसं चालेल, प्रत्येक व्यक्तीपर्यंत लिंक पोहोचेल. ओके. नाहीतर 9:25 मेसेज येतो, सर लिंक पाठवा. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, कंपनी ज्या ठिकाणी एलडीपी असेल त्या ठिकाणी तुमच्या टीम मधील कोणकोणत्या लोकांचे एलडीपी झालेत आणि कोणकोणत्या लोकांचे एलडीपी झालेले नाहीत ह्याचं रेकॉर्ड ठेवायचंय. कुणी, गोल्ड डायरेक्टनी. काय होईल हे झालं तर, तुम्हाला समजतील की माझ्या टीम मधल्या लोकांच्या आतापर्यंत किती लोकांचे एलडीपी झालेत. 300 पैकी समजा 10 लोकांचेच एलडीपी झालेत, म्हणजे अजून किती लोकांचे बाकी आहेत, 290. मग 290 मध्ये तुम्हाला काय करायचे, टेस्टिंग. हे काम तुमचं आहे, लक्षात घ्या. आजपासून चालू करायचंय, कारण की मी चालू केलेलं काम 2025 मध्ये एलडीपी घेऊन कोण कोण करणारे आहेत. येस, म्हणजे कोण कोण करणारे त्यांना DS1 नंतर DS2 ला बोलवणार आहे मी. हॅलो, येस. मला सांगा, गोल्ड डायरेक्टरनी जर ह्या गोष्टी जबाबदारी घेतली तर काम काय राहिलं होतं याकडे. तर तुमच्या टीम मधली लोक लखपती होणार आहेत, आणि तुमच्या टीम मधली लोक लखपती झाली की तुम्ही करोडपती होणार आहे. येस, ओके. त्यानंतर पुढचा प्लॅटिनम डायरेक्टर. आता जबाबदारी काय झाली हो, जरा थोडे उभे राहो. प्लॅटिनम डायरेक्टर कोण कोण आहे जरा बघूया. हा, एवढे प्लॅटिनम डायरेक्टर आहेत. चला, सगळेच काम करणार. थँक्यू सो मच. एकदा जोरात लागू त्यांच्यासाठी, जोरात जोरात. अरे का काम करत नाही, मग वाजवत नाही, करतायत ना. ओके, चलो, थँक्यू सो मच. म्हणजे मी पण काय करतोय, टेस्ट करतोय. कळालं कसं टेस्ट करायचं, हळूहळू शिकवणार तुम्हाला त्या पण गोष्टी मी. ओके. आता ह्यांची जबाबदारी काय आहे, की ह्यांनी कोणती जबाबदारी घ्यायची आहे, तर ब्रॉन्झ, त्यानंतर सिल्वर आणि ग्लोबलच्या सर्व गोष्टी ह्यांना हँडल करायच्या. सॉरी, गोल्डच्या ह्यांना काय करायचे, हँडल करायच्यात. मी आता पण जेवढं काय सांगितलंय, ह्याची देखरेख किंवा ह्याची मॅनेजमेंट, ह्याच्या गोष्टी कुणी बघायच्यात, प्लॅटिनम. कारण प्लॅटिनमचा इन्कम किती आहे, 3,15,000. म्हणजे 3150 किती पट झालं,
100. मग जबाबदारी वाढली का नाही वाढली? हॅलो, बर मी बोलतोय ते चुकीचं काय बरोबर आहे? किती जणांना वाटतं चुकीचं आहे? 101% बरोबर आहे. 1% नको. ओके. तर त्यानंतर सेकंड काय आहे यांची जबाबदारी? टीम मध्ये जे काही बीओपी करतील त्यांना हेल्प करणे. हॅलो, हेल्प करणे म्हणजे काय? तर बीओपी कसा घ्यायचा, कशा पद्धतीने घ्यायचा, बीओपी मध्ये कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाहीत बोलल्या पाहिजे, कोणत्या गोष्टींचा दिखावा केला पाहिजे, कोणत्या गोष्टींचा दिखावा नाही केला पाहिजे, कोणत्या गोष्टी जास्त फोकस केला पाहिजे, कोणत्या गोष्टी फोकस नाही केला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी म्हणजे बीओपी मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की तुमच्याकडे त्या बीओपी मध्ये आलेले गेस्ट त्यांना तुम्ही जे प्रेझेंटेशन करणार आहे ते प्रॉपर पाहिजे. यस. त्यानंतर तुमचे जे फीडबॅक आहेत ते फीडबॅक त्यांना शेअर करायला लावणं गरजेचं आहे. ज्यांचा इन्कम वाढलेला आहे, ज्यांचा इन्कम झालाय त्यांना त्यांचे फीडबॅक शेअर करणं गरजेचं आहे. ह्या जे पॉइंट आहेत ना, हे पॉइंट तुम्हाला त्यांना काय करायचे, शिकवायचे, त्यासाठी त्यांना काय करायची, मदत करायची. हॅलो, येते लक्षात? क्लिअर. त्यानंतर पुढचा पॉइंट, आठवड्यातून एकदा ऑनलाईन मीटिंग आणि 15 दिवसातून 2 वेळा तुम्हाला ऑफलाईन मीटिंग घ्यायच्यात. काय सांगितले मी? प्लॅटिनम डायरेक्टरचे जबाबदारी काय सांगितले? आठवड्यातून एकदा ऑनलाईन मीटिंग तुम्ही घ्यायची, तुम्ही म्हणजे कुणी? प्लॅटिनम डायरेक्टरनी. ओके. आणि 15 दिवसातून 2 वेळा ऑफलाईन मीटिंग. ऑफलाईन मीटिंग अवघड आहे का सोपं आहे? हॅलो, अरे बोला. सोपं आहे. सीएमडी सर बसलेत म्हणून बोलताय का? मग मोठ्याने बोला ना. अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. बरोबर आहे. आणि ह्या 2 मीटिंग मध्ये काय करायचे, ऑनलाईन आणि ऑफलाईन मीटिंग मध्ये तुम्हाला काय करायचे, कंपनीचे जे काय अपडेट आहेत ते त्यांना प्रोव्हाइड करायचे. हॅलो, म्हणजे त्यांना कळेल ना की या मागच्या आठवड्यामध्ये काय झाले. कारण की बऱ्याच लोकांना माहित नाही मागच्या महिन्यामध्ये काय झाले कंपनीमध्ये. जसं तुम्ही आज सांगू शकता, समजा आजचा प्रोग्राम झाला, तुम्ही ऑनलाईन मीटिंग घेतली आणि टीमला सांगितली की हा लखपती प्रोग्राम खूप जबरदस्त होता, काय काय झाले, काय काय पॉईंट झाले, कोणकोणत्या गोष्टी झाल्या, हे जर तुम्ही एक्सप्लेन केलं तर त्यांना काय वाटेल, अरे आम्हाला पण आलं पाहिजे. हॅलो, तुमचा एलडीबी प्रोग्राम झाला, एलडीबी प्रोग्राम मध्ये काय काय झालं, ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, त्यांना ह्या 2 मीटिंग मध्ये सांगायच्या तुमच्या टीमला. काय होईल आता? हॅलो, आता जो 20 वॅटचा बल आहे ना, तो 40 वॅटचा होईल. हॅलो, आता काय झाले, जो 20 वॅटचा बल आहे तो 10 वॅटवर आलाय. काय त्याला अपडेटच नाहीत ना. बरोबर आहे ना. त्याला जर अपडेट झालं तर काय होईल? बर, आता सगळे जण फोन पे वापरत होता ना तुम्ही, आता आज पण वापरताय ना. हा, काल फोन पेचा डिस्प्ले कसा होता ना, आज कसा आहे? हॅलो, मग आपल्याला पण काय करावं लागेल, अपडेट व्हावं लागेल. ओके. त्यानंतर कंपनीची ऑफर जी आहे ती ऑफर प्रत्येकापर्यंत पोहोचली नाही पोहोचली ह्याची जबाबदारी कोणाची? प्लॅटिनमची. नोट डाऊन करताय ना? नाही तर परत म्हणा सर ऑनलाईन आहे की, आम्ही ऑनलाईन बघू. असली सवय अजिबात लावायची नाही. हॅलो, इथे लक्षात. त्यानंतर टीम मधील नवीन लोकांचा आयडी किती आलेत, ओके, त्यामध्ये कोणकोणते या महिन्यामध्ये ब्रॉन्झ डायरेक्टर झालेत, सिल्वर झालेत, गोल्ड झालेत किंवा गोल्ड होणार आहेत, त्या सगळ्यांचा तुम्हाला रिपोर्ट तयार करायचा आहे. काय करायचं आहे? प्लॅटिनम डायरेक्टरनी तुमच्या टीम मध्ये नवीन लोक किती आलीत या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये. बर, या आठवड्यामध्ये कोण ब्रॉन्झ डायरेक्टरला पोहोचू शकणार आहे, कोण सिल्वरला पोहोचू शकणार आहे, कोण गोल्डला पोहोचू शकणार आहे, त्याचे किती पेअर राहिलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे ठेवायचंय. रिपोर्ट तुमच्याकडे ठेवायचा आहे. काय होईल आता? हॅलो, काम कसं होईल आता? इझी होईल, स्मूथ होईल काम, स्मूथ. माझा विचार काय चाललाय माहितीये का, तुम्ही जे आता ट्रक मध्ये बसलाय ना, मला तुम्हाला मर्सिडीज बेंच मध्ये बसवायचंय.
आहे का तयार? मग मेंटेनन्स करावं लागेल. हॅलो, मेंटेनन्स. मग म्हणायचं नाही ऑइल महाग आहे, ब्रेक ऑइल महाग आहे, पेट्रोल महाग आहे. बोलायचं मग कसं मॅनेज करू, खूप त्रास होतोय. शिंदे सर आहेत की ते मेकॅनिकल बसल्यात, कोण बिघडले की दुरुस्त करायला, चावी फिरवायला. येस. आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे आपल्या टीम मधील लोकांचे जे काही पेंडिंग गोष्टी आहेत, पेंडिंग गोष्टी कोणकोणत्या पेंडिंग असतात गोष्टी? पे आउट, पॅन कार्ड अपडेट नाहीये, बँक डिटेल्स अपडेट नाहीयेत, ऑफरला विन झालेले आहेत पण त्यांना एखादी ऑफर मिळालेली नाहीये. ह्या गोष्टींचा सर्व रिपोर्ट तुम्हाला पर मंथ तयार करायचा आहे. कुणाला? प्लॅटिनम डायरेक्टरला. काय होईल ह्या पद्धतीने आपण चाललो तर? ते आपण नंतर बोलू. मी काय तुम्हाला सांगतोय, जर ह्या पद्धतीने चाललो तर काय होईल? तुम्हाला मी एकच सांगतो, ह्या पद्धतीने तुम्ही जर चाललात ना तर 6 ते 8 महिन्यानंतर तुमचा आयडी ऑटो मोडला जाईल. काय सांगितले मी? ऑटो मोडला जाईल तुमचा आयडी. फक्त तुम्हाला ह्या स्टेप बाय स्टेपनी फक्त तुम्हाला करायचंय. आणि तुम्ही जे रिपोर्ट तयार करताय ते रिपोर्ट प्लॅटिनम पासून पुढचे सगळे पुढे सांगतो मी, तुम्ही सगळे रिपोर्ट तयार करायचे आणि हे रिपोर्ट दर महिन्याला ऑफिसला सेंड करायचे. हॅलो, म्हणजे काय होईल की आम्हाला पण बघता येईल की आपल्याला कुठल्या गोष्टींवरती जास्त फोकस करायचा आहे. समजा ट्रेनिंग द्यायचंय तर आपण ट्रेनिंगवर जास्त फोकस करू. हॅलो, येते लक्षात? एखाद्या एरियामध्ये बिझनेस कमी पडतोय तिथे बीओपी वर फोकस करू. आलं लक्षात? असं वाटतंय की नाही ह्या ठिकाणी मोठे एलडीपी झाले पाहिजे, आपण त्या ठिकाणी मोठ्या एलडीपीचं प्लॅनिंग करू. म्हणजे आम्हाला पण काय होईल, स्ट्रॅटेजी तयार करता येईल. येस नो? बरं, असं झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? किती जणांना वाटतं झालं पाहिजे? काय खरं नाही आज. थँक्यू सो मच. नुसतेच हात वर येणार मला माहितीये. परत नंतर जैसे थे हम अंग्रेजों के जमाने के जेलर है, सुधरेंगे सुधरेंगे ना. बघा, एकच लक्षात घ्या, नेटवर्क मार्केटिंगचा सर्वात मोठा फंड आहे. जाम खडे रहते, लाईन व्हायची सुरू होती. हा, हे जर लाईन तुम्ही जर आत्मसात केली ना तर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कुणाचीच गरज नाही. येते लक्षात? ओके. प्लॅटिनम नंतर कोणता पद आहे? रुबी. नंतर सफायर. आता ह्या दोघांनी काय करायचंय? बस जरा रुबी आणि सफायर कोण कोण आहे जरा उभे राहा. ओके, 3 4 5 6. ओके, एकदा जोरदार टाळ्या होते यांच्यासाठी. टाळ्या होते जोरदार. ओके, थँक्यू सो मच. बसा. आता जे रुबी आहे ते सफायर ह्यांनी काय करायचंय तर ह्यांनी आता ज्या काही गोष्टी सगळ्या सांगितल्यात ह्या गोष्टी मॅनेज करायच्यात. हॅलो, काय करायच्यात? म्हणजेच तुम्ही ह्या लोकांचं शेड्यूल लावून द्यायचंय. कुठं बीओपी करायचेत, कुठं एलडीपी करायचेत, कुठं 2 दिवसाचा एलडीपी करायचा आहे, कुठं सेलिब्रेशनचा प्रोग्राम करायचा आहे, कुठं 1-to-1 मीटिंग करायची आहे. या गोष्टींचं काय करायचं? शेड्यूल तयार करायचंय. आणि शेड्यूल तयार करताना तुम्हाला एक फॉर्म्युला देतो, म्हणजे प्रत्यक्ष बऱ्यापैकी मी तो अवलंबतो. अशा पद्धतीने आपल्याकडे प्लॅनर तयार आहेत की नाही? हे पूर्ण मंचे. तर त्याच्यामध्ये तुमचा मे महिन्यापर्यंत प्लॅनर तयार पाहिजे. किती? मे महिन्यामध्ये कोणत्या ठिकाणी कुठं तुमचे बीओपी होणार हे ज्या दिवशी तुमचं होईल ना, म्हणजे आज मार्च महिना चालू आहे, एप्रिल आणि मे महिन्यात तुमचं शेड्यूल चालू होईल ना, त्याच वेळी तुमची टीम आणि तुम्ही ग्रो करायला सुरुवात कराल. तोपर्यंत थांबायचं नाही. आज
तुम्ही ऍड बघितलं तर माझ्याकडे आता एप्रिल महिन्याची डेट सुद्धा फायनल झाल्यात एलडीपीच्या माझ्या. आणि खोटं असं तर विचारा तुम्ही कोणाला, आता ज्यांच्या फायनल झाल्या तेच सांगतील. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मार्च महिन्याच्या पण फुल पॅक आहेत आणि एप्रिल महिना माझं चाललंय, मे महिन्याच्या पण अपॉइंटमेंट घ्यायच्यात. म्हणजे काय होते की तुमचा जो फोकस आहे ना तो हलत नाही. येते लक्षात. या गोष्टींची जबाबदारी जर आपण घेतली तर काय होईल. आणि इथून पुढे आपले जे काय 2 दिवसाचे एलडीपी होतील, 1 डेचे वी आर मोरचे एलडीपी होतील, ही जबाबदारी तुमच्या 6 जणांची. कुठं कुठं लावायचे एलडीपी, 1 डेचे कुठं लावायचे, 2 डेचे कुठं लावायचे, बीओपी किती झाले पाहिजेत हे डिसाइड आता आपण करायचंय. की माझ्या टीम मधून बीओपी, लेफ्ट साईडची बीओपी किती झाले पाहिजेत, राईट साईडची बीओपी किती झाले पाहिजेत. मग माझ्या लेफ्टला किती लोकेशन्स आहेत, राईटला किती लोकेशन्स आहेत, त्या लोकेशनला. मग टीम नाही म्हणते, नाही तुम्ही तारीख द्यायची, या तारखेला इथं बीओपी होणार आहे, या तारखेला एलडीपी तिथं होणार आहे, हे तुम्ही तारीख द्यायची आणि त्यांना तिथं बोलवायचं. सॅटर्डे संडे कुणालाही मिळणार नाही. सॅटर्डे संडे मी ऑफ मागितलाय त्यांना माझा. त्यामुळे सर सॅटर्डेच पाहिजे, सर संडेच पाहिजे, अशा गोष्टी. आता मला सांगा, ही जबाबदारी, एक एक्झाम्पल घ्या. समजा मी एखाद्याला दिली, ऐका माझं वाक्य नीट ऐका. समजा ही जबाबदारी मी एखाद्याला दिली तर काय फरक पडेल, आणि जर ही जबाबदारी मी स्वतःहून घेतली तर काय फरक पडेल. नाही नाही नाही, माझा प्रश्न काय, जर मी जबाबदारी दिली तर काय होईल. जर तुम्ही दिली तर काय होणार. बरोबर आहे, बरोबर आहे. मग जबाबदारी काय घ्यायची, घ्यायची. मग जबाबदारी घेण्यासाठी काय करावं लागेल. बर मी सांगितली, तुम्ही लगेच जबाबदारी घेणार आहे का. मग जबाबदारी काय करावं लागेल जबाबदारी घेण्यासाठी. म्हणजेच काय करायला लागेल, म्हणजेच काय करायला लागेल. म्हणजेच काय करावं लागेल. ओके, अजून थोडस. येस. हा, म्हणजे काय केलं पाहिजे. येस, अजून. नाही ते झालंच, ते काम झालं तुमचं. हा, म्हणजेच काय करावं लागेल. नाही मी सांगणार आहे. ते तर राहणार की आपण. मी म्हणलं काय करावं लागेल, असं जबाबदारी जर मला घ्यायची असेल तर काय करावं लागेल. स्वतः कारण मला सांगा, आपलं कारण देणं बंद होतील का. मग कसं तुम्ही सांगताय. जी नाही शक्य गोष्ट ती सांगू नका. बर अपडेट नाही का तुम्ही आता, आहे ना. मग काय करावं लागेल. जर जबाबदारी मला घ्यायची तर काय करावं लागेल. मी स्वीकारली की जबाबदारी. आता सगळ्यांनी हात वर केला ना. टीमला कुंभमेळ्यात घेऊन जायचं. बघा, जर मला जबाबदारी घ्यायची असेल ना, हॅलो, जर मला जबाबदारी घ्यायची असेल ना तर पहिल्यांदा मला बघावं लागेल मला माझ्याकडे कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे आणि त्या गोष्टी मला कशा भरून काढता येतील हे पहिल्यांदा स्वतःला पाहावं लागेल. तर जबाबदारी घ्याल. लाईक करना शुरू कर. सांगून सरकार आहेत. मधुरा मेस्त्री मॅडम काय पाहिजे हे तुम्हाला माहित पाहिजे, तर तुम्ही जबाबदारी घ्याल. हॅलो, मी जर अंबानीच्या घरी असतो तर आलो असतो का तुम्हाला ट्रेनिंग द्यायला. हॅलो,
नसतो आलो. हॅलो, पण वी आर मोर अंबानी बनवायला तयार आहे आपल्याला, म्हणून मी इथं आलोय. हॅलो, येते लक्षात. मग तसंच तुम्हाला तुमच्या टीम मध्ये जे आता तुम्ही 5-6 जण आहात ना, तुम्हाला आता तुमच्या टीमच्या लोकांचं काय करायचंय, गोल सेट तयार करायचे. ही तुमची कामं, रुबी आणि सफायर, हे तुमची आजपासून कामं की तुमच्या टीम मधील लोकांचे गोल सेट तयार करायचे. छोटे छोटे गोल असतील. गोल्ड लोन नील करायचंय, नवीन मोबाईल घ्यायचा आहे, सायकल घ्यायची, हे छोटे छोटे गोल तुम्हाला काय तयार करायचे आणि ते तयार करायचे कसे हे शिकायचंय. हॅलो, हे तुम्ही काय करायचंय, शिकायचंय. क्लिअर? हॅलो, समजलं? बरं, मला सांगा, आतापर्यंत मी ही जी काही गोष्टी सांगितल्या ह्यातून तुम्हाला असं वाटलं का काही जबाबदारी घेतली पाहिजे? घेतली पाहिजे. आज 9 मार्च आहे, काल तुमचा दिवस झालाय. काल तुमचा, आम्ही काय बोललो का, आम्ही काय म्हणालो का, तुम्ही हवंय तसं दिवसभर तुम्ही काम केलं, काय बोललो का आम्ही? आणि आम्ही तर एवढं गोड बोललो काल तुम्हाला की ते डेअरी मिल्क सुद्धा फिकी पडली. यस नो? बरोबर आहे. तर आजपासून तुम्हाला काय करायचंय, जर खरंच महिला दिन साजरा करायचा असेल ना, तर आजपासून ह्या जबाबदारी देऊन महिला दिन साजरा करा. येते लक्षात? ओके, चलो, थँक्यू सो मच. तुम्ही काही जबाबदारी देण्यासाठी तुम्ही मला योग्य समजलात. आणि मला माहिती आहे की बऱ्याच जणांचं टेन्शन पण वाढलं असेल की अरे असं करावं लागेल का, पण नाही. बघा, जबाबदारी घ्या. मी तुम्हाला गॅरंटी देतो, जबाबदारी घेणारा माणूस कधीच एकटा पडत नाही. ओके, चलो, थँक्यू सो मच. आता आपला लंच साठी एक मिनिट सर बोलतील. बरं, आपलं जे लाईव्ह चालू आहे ना, त्याचे नवीन नवीन लिंक येत आहेत, फक्त नंतर ग्रुपवरती टाकायचं, कारण हे सेशन आपण वेगळं, कारण 2, 3, 4, 5 तासाचा व्हिडिओ कोण बघत. मग हे आता ज्या कट मध्ये व्हिडिओज येणार आहेत, फक्त त्याच्या लिंक येतील त्या पटपट ग्रुपवरती शेअर करा, कारण बरेच लोकांचे ग्रुपवर मेसेज यायला लागले की मला फोन यायला लागले, लाईव्ह बंद झालंय, मग नवीन लिंक पाठवली. ठीक आहे. सो सगळ्यांना जबाबदाऱ्या कळाल्या का, आवडल्या का? येस सर की बास सर? म्हणजे पुढे काय हो. बघा, ही खरी गोष्ट आहे. जर आपण ह्या, बघा, बरीच लोक सांगत होते आम्ही सिस्टमनी काम केलं, आम्ही असं काम केलं, आम्ही तसं काम केलं. मी तुम्हाला सांगू, तुम्हाला जसं आलं ना तसं तुम्ही केलं तरी तुम्ही कुठं पोहोचलात. पण ऍक्च्युअल जर तुम्ही ह्या सिस्टमनी काम कराल तर तुम्ही कुठं पोहोचाल. खरंय का खोटं आहे? आणि बघा, आजचा कार्यक्रमाचा मेन उद्देश मी तुम्हाला सांगतो. आजच्या कार्यक्रमाचं नाव पण आपण लखपती लीडर्स प्रोग्राम का ठेवलंय माहितीये का? कारण तुम्ही सगळेजण लखपती झालात. बरोबर आहे. आता ऑलरेडी तुम्ही 1 लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम घेतलाय. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही ऑलरेडी 1 लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम सहज घेणार. पण इथं तुम्हाला बोलवण्याचं मागचं कारण काय माहितीये का? ह्या वर्षामध्ये तुम्ही काम करून कुणी 1 लाख, कुणी 1.5 लाख, कुणी 2 लाख, कुणी 5 लाख, कुणी 20-20 लाख पण कमवले. 20 लाख कमवले त्यांनी मागचे 3-4 वर्ष काम केलंय. पण जे 1, 1.5, 2 किंवा 3 मध्ये अटकलेत ते मागच्या 1.5-2 वर्षापासून आहेत. खरंय का खोटं आहे? आता जे 1.5-2 वर्षापासून काम करतायत त्या लोकांनी जर ठरवलं की मी ह्या वर्षामध्ये 3 लाख कमवले, मी पुढच्या वर्षी माझ्या लेफ्टला एकीला 3 कमवून देते आणि राईटला एकीला 3 कमवून देते, मग पुढच्या वर्षी तुम्ही किती कमवून याल? सो इथं तुम्हाला का बोलवलं माहितीये का? तुम्ही आज हे डोक्यात घेऊन जा की मला करोडपती नाही बनायचं, मला माझ्या टीम मध्ये किती लोकांना लखपती बनवायचंय? लेफ्टच्या 5 होतील का? लेफ्टला 5 जर झाल्या 3-3 लाख वाल्या आणि राईटला 5 झाल्या 3-3 लाख वाल्या, तर काय होईल? आता इथं तुम्ही थोड्या वेळाने बघाल कोणतरी 25 लाख रुपये कमवले एका वर्षामध्ये. का तिने 25 कमवले? कारण तिच्या लेफ्टला आणि राईटला 10-10, 20-20 कुणी कमवले? बाकी टीमनी. आपल्याला पैसे कधी मिळणार? जेव्हा आपली टीम. मग पैसे आपल्याला मिळतात की टीम मुळे मिळतात? मग पैसे आपण कमवण्यासाठी पडलं पाहिजे का टीमला कमवून देण्यासाठी पडलं पाहिजे? पण आपलं दुःख काय आहे?
आपण कुणासाठी पळतो है ना? येस. सो आपण आता लंच ब्रेक घेतोय. 2:30 वाजलेत ना, एक्झॅक्ट कनेक्ट व्हायचंय. आम्ही आता जेवतोय, तुम्ही पण जेवून घ्या. थँक्यू सो मच. चलो, थँक्यू. एकदा शिंदे सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढं जबरदस्त ट्रेनिंग झाल्याबद्दल जोरदार जरा शिंदे सरांसाठी उभं राहून सगळ्यांचं शिंदे सरांसाठी जरा जोरात झाल्या पाहिजे. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. चला लाईन लावा.